12 टेन्सेस पाठ करावे लागतात. अवघड वाटते, पण आता 12 टेन्सेस पाठ करायची गरजच नाही. फक्त 5 टेन्सेस शिका आणि इंग्रजी बोलायला सुरुवात करा. चला तर मग आज पाहूया असे कोणते ते 5 महत्त्वाचे टेन्सेस आहेत ज्यांच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी फास्ट बोलू शकता. लेट स्टार्ट. बघा, पहिला महत्त्वाचा जो टेन्स आहे तो असणार आहे सिंपल पास्ट टेन्स. सो पास्ट टेन्स, पास्ट म्हटलं की एखादी घटना जर होऊन गेलेली असेल तर त्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरत असतो. म्हणजे आता ॲक्च्युअल पास्ट म्हटलं की कोणतीही घटना तुमची संपलेली असते. सो आता जर आपल्याला पाहायचं असेल की सिंपल पास्टमध्ये आपण नेमकं कशा पद्धतीनं वाक्य बनवत असतो. पहा, इथे तुम्हाला चित्रामध्ये काही एक्झाम्पल्स दिसतील. पहिलं चित्रात दाखवलेलं एक्झाम्पल बघा, आय प्लेड फुटबॉल यस्टरडे. ॲक्शन जी आहे ती काल झालेली दाखवत आहे बघा, यस्टरडे. आणि ही ॲक्शन काल झाली हे दाखवण्यासाठी मेन वर्ब जो आहे प्ले, याला तुम्हाला ईडी लागलेलं दिसेल, ईडी. सो आपण या पूर्वीच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे की ईडी लावून आपण सिंपल पास्ट टेन्स करू शकतो. म्हणजेच हा फॉर्म असतो V2 फॉर्म. V2 म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म. तसंच तुम्ही खालच्या वाक्यात जर पाहिलं, सी विजिटेड हर ग्रँडपॅरेंट्स लास्ट वीक. विजिटेड, सो इथे विजिटेडमध्ये सुद्धा तुम्हाला ईडी लागलेलं दिसेल, म्हणजेच हा सेकंड फॉर्म आहे. थर्ड सेंटेन्स बघा, वी वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. आपण मूवी केव्हा पाहिलेला आहे? लास्ट नाईट, काल पाहिलेला आहे, रात्री. ओके, सो इथे पण आपल्याला ईडी लागलेला दिसेल, म्हणजेच वर्बचा हा सेकंड फॉर्म आहे. सो इथे सिम्पली लक्षात घ्यायचं आहे की वर्बचा सेकंड फॉर्म या वाक्य प्रकारात येतो. त्याशिवाय तुम्हाला इथे काही शब्द दिसतील, पहा. जशा प्रकारे येस्टरडे शब्द आहे पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यामध्ये लास्ट वीक असा शब्द आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये लास्ट नाईट हा शब्द आहे. आता हे जे शब्द आहेत ते तुम्हाला घटना काल घडली किंवा अगोदर घडली हे दाखवण्यासाठी असे वेगवेगळे शब्द आपण वापरत असतो. आता पाहूया याचे काही इतर एक्झाम्पल्स. बघा, सचिन कॉट अ बॉल. यामध्ये तुम्हाला दिसेल कॉट, हा पण वर्बचा सेकंड फॉर्म आहे. सेकंड सेंटेन्स बघा, माय फादर रोट अ लेटर यस्टरडे. केव्हा लिहिले? यस्टरडे. कालदर्शक शब्द आहे जो दाखवतो की तुमची घटना अगोदर होऊन गेली. त्यानंतर रोट हा राईट शब्दाचा सेकंड फॉर्म आहे. थर्ड सेंटेन्समध्ये दिसेल, आय मेट माय फ्रेंड लास्ट नाईट. सो मेट ह्या शब्दावरून कळेल तुम्हाला हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. आणि लास्ट नाईट हा आपल्याला काय दाखवतो की ही घटना अगोदरच घडून गेलेली आहे. म्हणजे घटना आधी घडलेली आहे हे दाखवण्यासाठी लास्ट वीक, लास्ट नाईट, लास्ट यस्टरडे अशा प्रकारचे काही शब्द जे आहेत ते येत असतात. आणि याच्यामध्ये सेकंड फॉर्म वापरायचा असतो, हे निश्चित लक्षात घ्यायचं आहे. फॉर्म कळत नसतील तर या अगोदरचा आपला व्हिडिओ जरूर पहा, ज्याच्यामध्ये सर्व वर्बचे फॉर्म समजावून सांगितलेले आहेत. आता पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स. आता हा टेन्स कशा पद्धतीनं वापरला जातो बघा. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण पास्ट पाहिला, जो की घटना होऊन गेलेली असते. परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये घटना आत्ता घडत असते आणि ज्यामध्ये घटना वारंवार घडत असतात, ज्यामुळे ज्याला म्हणतो आपण यूज्ड फॉर हॅबिट्स म्हणजे आपल्या सवयी. म्हणजे या घटना आत्ता घडत असतात. पहा, नाव हा एक पॉईंट लक्षात ठेवा, ही ट्रिक लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे घटना आत्ता घडत असते, परंतु त्या घटना वारंवार घडत असतात, म्हणून याला हॅबिट्स म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जनरल ट्रूथ्स पण सांगितलेले असतात. जशा पद्धतीनं वॉटर बॉइल्स ॲट 100 अंश सेल्सिअस. म्हणजे वॉटर कसं बॉईल होतं तर 100 अंश सेल्सिअसलाच ते बॉईल होतं, हे जनरल ट्रूथ आहे. तशा प्रकारेच आपण जनरल ट्रूथ सांगतो की 2 + 2 = 4. 2 आणि 2 हे 4 होतात, हा जनरल ट्रूथ आहे. तशाच प्रकारे डेली रुटीन जर आपल्याला सांगायचे असतील, जसं की आय वेक अप अर्ली एव्हरी डे. मी दररोज केव्हा उठतो? लवकर उठतो. हे माझं डेली रुटीन आहे. जशा प्रकारे सी गोज टू स्कूल, ती दररोज शाळेत जाते. ओके,
कशी जाते? दररोज. सो डेली रुटीन आहे. सो हे डेली रुटीन सांगण्यासाठी आपण हा सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. सो याचा स्ट्रक्चरचा जर विचार केला तर वाक्याच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले बघा आय, सी, वॉटर या प्रकारचे सब्जेक्ट दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला सेकंडमध्ये दिसेल वेकअप, गोज, बॉइल्स. हे काय आहेत? हे आपले वर्ब आहेत. पण ह्या वर्बचा फर्स्ट फॉर्म आपण इथे वापरत असतो. सो इथे V1 आपण वापरतो. आणि V1ला समटाईम्स तुम्हाला जसं गोजला ES लागलेला दिसेल बघा. सो हा गोजचा ES जो आहे तर तो आपल्याला काही वेळेस लावावा लागतो. हा ES कुठे लावावा लागतो? तर बघा, जर तुमचा सब्जेक्ट जो आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल, म्हणजे बघा सब्जेक्ट तुमचा ही असेल, ओके, सब्जेक्ट तुमचा शी असेल किंवा सब्जेक्ट इट असेल आणि या सर्वांसाठी येणारे कोणतेही नाऊन असतील, तर जशा प्रकारे हिच्या ऐवजी तुम्ही राम, सीता, गोपाल, मीना, गौरी अशा प्रकारे घेऊ शकता. सी तुम्ही कुठल्याही, म्हणजे ही, सी, इट ह्या तिन्हीसाठी कोणतेही नाऊन येऊ शकतात. सो अशा प्रकारचे सिंग्युलर नाऊन जर आलेले असतील तर त्यासाठी आपल्याला वर्बला बघा गोज जसा लावलेला आहे इथे तसा हा ES लावावा लागतो, कधी कधी यस लावावा लागतो. मग हा ES कुठे लावायचा? ओके, सो जसं तुम्हाला लक्षात येईल बघा, आय वेकअप, वेकअपमध्ये तुम्ही SES लावलेलं नाही आहे, कारण मी रूल काय सांगितला, ही, शी आणि इट, ही, शी आणि इट यालाच आपल्याला एस किंवा ES लावायचं आहे. सो इथं सीने सुरुवात आहे, सेकंड सेंटेन्स, सी गोज टू स्कूल बाय बस, म्हणून याच्यामध्ये आपण ES लावलेला आहे. पण पहिल्या वाक्यात ES दिसणार नाही. वॉटर हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं बॉईलला S लागलेला आहे. पण आता ES कुठे लावायचा हे लक्षात घ्या. सो जर समजा दिलेला जो वर्ब असतो, इथं गो हा वर्ब आहे, जो वर्ब आहे दिलेला त्या वर्बचं शेवटचं लेटर पाहायचं. शेवटचं लेटर जर यस, SH, CH, ओके, CHO, X आणि डबल झेड असेल बघा, डबल झेड हे जर लेटर आलेले असतील तर तुम्हाला ES लावावं लागेल. ओके, सो लक्षात ठेवा, यस, SH, CHO, X आणि डबल झेड हे जर शेवटचे लेटर्स असतील क्रियापदाचे लक्षात घ्या. गोचा शेवटचं लेटर O आहे इथे, सो O आलेला आहे म्हणून आपण S न लावता ES लावलेला तुम्हाला इथे दिसेल. पहा, जशा प्रकारे आपल्याला इथे दिसेल सिम्पली ES दिसेल. ओके, आपण यस नाही लावलेला आहे, पण इथं बॉईल जो आहे बॉईलचा शेवटचं लेटर L आहे, सो इथे तुम्हाला फक्त यस दिसेल लागलेला, राईट. सो अशा पद्धतीनं हा महत्त्वाचा रूल आपल्याला हा इथे लक्षात ठेवावा लागतो, जो की फक्त आणि फक्त सिम्पल प्रेझेंटसाठी लागू आहे. सो लक्षात घ्या की हा टेन्स शिकल्याच्या नंतर तुम्हाला एक क्विज सॉल्व करायची आहे आणि ती क्विज तुम्हाला त्यातले सेंटेन्सेस तुम्हाला दिलेले आहेत, त्यातले किती सेंटेन्सेस तुम्हाला सोडवता आले तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. क्विजमधले समजा तुम्हाला 10 प्रश्न सोडवता आले तर तुम्ही कमेंटमध्ये लिहिणार आहात 10. तुम्हाला जर 12 उत्तरं लिहिता आले तर कमेंटमध्ये लिहा 12. 4 लिहिता आले 4. या पद्धतीनं कमेंटमध्ये तुम्हाला किती उत्तरं लिहिता आले हे जरूर पहा, क्विज नक्की सोडवा. आणि हो, त्याचबरोबर आता तुम्हाला हा सिम्पल प्रेझेंट कळला ना, तर अशा प्रकारे प्रत्येक टेन्समधलं तुम्हाला एक वाक्य या पद्धतीनं आपण 5 टेन्स शिकतोय. सो कमेंटमध्ये तुमच्या मनानं कोणतेही 5 प्रकारचे 5 टेन्सचे 5 वेगवेगळे वाक्य कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमचे जे वाक्य आहेत 5 हे जर करेक्ट आले तर समजूया की आजचा संपूर्ण टेन्स तुम्हाला समजला. ओके, सो 5 कोणतेही 5 टेन्सचे सेंटेन्सेस जरूर कमेंटमध्ये लिहून पाठवा. आता बघा, हा सिम्पल प्रेझेंट जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला इथं काही कीवर्ड्स दिसतील. सो ऑलवेज, युजली, ऑफन, समटाईम्स, एव्हरीडे, नेव्हर, ट्वाईस अ वीक एक्सेट्रा हे जे शब्द आहेत ना, हे शब्द तुमच्या ह्या नेहमीच्या वाक्यांमध्ये येत असतात. जसं की तुम्हाला इथे दिसेल एव्हरीडे आलेला आहे ना, कधी कधी आपण समटाईम्स वापरतो, कधी कधी आपण वापरतो नेव्हर. ओके, सो हे शब्द जे आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारचे वापरत असतो. सो आता पाहूया आपण आणखी काही उदाहरणं. बघा, आता याच्यात पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे शब्द वापरलेले दिसतील. जशा प्रकारे तुम्हाला इथे दिसेल बघा, अगदी तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेला आहे वर्बचा पहिला फॉर्म, आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. दुसऱ्या सेंटेन्समध्ये दिसेल आय ईट ब्रेकफास्ट एव्हरी डे,
शब्द आलेला आहे एव्हरीडे. ह्या एव्हरीडे शब्दावरून पण तुम्ही सिम्पल प्रेझेंट ओळखू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला वर्बचा फर्स्ट फॉर्म आलेला दिसेल. इथे पण तुम्हाला वर्बचा फर्स्ट फॉर्म आलेला दिसेल. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेला जातो. म्हणजे आपलं जे डेली रुटीन आहे, मी ब्रेकफास्ट खातो, मी लवकर उठतो, हे जे आहे हे डेली रुटीन आहे. सो अशा प्रकारचं डेली रुटीन सांगण्यासाठी तुम्ही हा सिम्पल प्रेझेंट वापरू शकता. आता पाहूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता थोडंसं जंबल होऊ नका, थोडं गोंधळून जाऊ नका. पहिला जो प्रकार मी शिकवला सिम्पल प्रेझेंट आणि हा प्रेझेंट कंटिन्युअस, तर याच्यामधले ॲक्शन ना आत्ता घडत असते. म्हणजे याची घडण्याची क्रिया जी आहे ती नुसती नाव म्हणून नाही चालणार. इट इज हॅपनिंग राईट नाव. ती आत्ता ॲक्च्युअल घडत असते. सो आपण जसं पाहिलं ना की आय स्टडी याचा अर्थ काय? मी अभ्यास करतो, मी पुन्हा पुन्हा अभ्यास करतो. पण जर म्हणाले की मी आय ॲम स्टडिंग इंग्लिश नाव, जसं इथं पहिल्या वाक्यात दिसेल आय ॲम स्टडिंग इंग्लिश नाव, मी आत्ता अभ्यास करत आहे. तर ह्या ती मुलगी सांगते आय एम स्टडिंग इंग्लिश नाव, म्हणजे ती आत्ता अभ्यास करत आहे, ॲक्च्युअली आत्ता करते. पण जेव्हा आपण म्हणतो ना की आय स्टडी, हा आपला सिम्पल प्रेझेंट आहे. हा आय स्टडी. आता हे आय स्टडी म्हटलं तर सिम्पल प्रेझेंट झाला. पण याचा अर्थ काय असतो? ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते लक्षात घ्या. सो आय स्टडी याचा अर्थ मी आज अभ्यास करतो, मी उद्या अभ्यास करतो, मी नेहमी अभ्यास करतो, असा त्याचा अर्थ असतो. म्हणून याला आपण आय स्टडी म्हणजे सिम्पल प्रेझेंट दाखवतो आपण. आणि याच्यामध्ये आपण फक्त स्टडी म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. परंतु प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपल्याला टू बीचे क्रियापद पण घ्यावे लागतात. जसं की तुम्हाला इथे दिसेल ॲम, या वाक्यामध्ये तुम्हाला इज दिसेल, या वाक्यात आर दिसेल. सो ॲम इज आर हे तुम्हाला हेल्पिंग वर्ब आलेले दिसतात. त्याचबरोबर मेन वर्बचा फोर्थ फॉर्म तुम्हाला इथे दिसेल, म्हणजे V4 आलेला आहे. प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला V4 दिसेल. ओके, V4. सो इथे पण तुम्हाला हा प्लेइंग कोणता फॉर्म आहे? आपण V4. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. स्पोकन इंग्लिशसाठी कोणतं नेमकं ग्रामर अभ्यासायला पाहिजे ते आपण शिकत आहोत. त्याच्यामधला मागचा व्हिडिओ तुम्ही जरूर पाहायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. सो तुम्ही जर वर्बचे फॉर्म तुम्हाला कळत नसतील तर तो व्हिडिओ जरूर पाहायचा आहे. सो वर्बचा फोर्थ फॉर्म इथे आपण वापरतो. त्याचप्रकारे बघा, आता ह्याच्यामध्ये डिफरन्स आपण पाहत होतो की ह्या मुलीचं काम आत्ता चालू आहे, ती अभ्यास आत्ता करते आहे. यावरून ती आत्ता करत आहे असं नाही कळत, पण आज करते, उद्या करेल, नेहमी करते असं कळतं. पण ह्या वाक्यावरून काय कळेल? पहिल्या वाक्यावरून आपल्याला ह्या वाक्यावरून काय कळेल की हे ॲक्शन आत्ता घडत आहे. तशाच प्रकारे सी इज कुकिंग डिनर, याचा अर्थ काय होतो मग? की ती आत्ता डिनर बनवत आहे, आत्ता जस्ट नाव ती बनवत आहे. द ॲक्शन इज हॅपनिंग राईट नाव म्हणजे आत्ता घडत आहे. दे आर प्लेइंग क्रिकेट, आता ते केव्हा खेळत आहेत क्रिकेट? ते आत्ता खेळत आहेत. ओके, राईट नाव, आत्ता. तर मग असे हे कीवर्ड्स पण इथे वापरलेले असतात, नाव, राईट नाव, ॲट द मोमेंट. सो हे शब्द आले की तुम्ही ओळखू शकता की ही घटना जी आहे ती प्रेझेंट कंटिन्युअसमधली असणार आहे. ओके, सो आता पाहूया अदर एक्झाम्पल्स. सी हिअर, कशी ॲक्शन आत्ताच घडत आहे ते तुम्हाला इथं चित्रात दिसेल. आय ॲम स्टडिंग इंग्लिश नाव. सो हा मुलगा पण काय म्हणतोय? मी इंग्रजी आत्ता इंग्रजीचा मी अभ्यास करत आहे, म्हणजे त्याची ॲक्शन चालू आहे. आता पहा, ही मुलगी इथे लिसन करत आहे, म्युझिक ऐकते. सी इज लिसनिंग म्युझिक. ओके, सॉरी. सो या पद्धतीने ती म्युझिक ऐकत आहे हे आपल्याला इथे दिसेल. नेक्स्ट आहे बघा, सो मुलगा दाखवलेला आहे, तो काय करतो आहे? ही इज कुकिंग डिनर, तो आत्ता कुक करतो आहे, तो कुक करताना चित्रात दिसत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअसमधला डिफरन्स लक्षात येईल या चित्रांच्या मदतीनं. आणि म्हणूनच आपण हे सगळं अशा पद्धतीनं इमेजेसच्या स्वरूपात दाखवलेले, जेणेकरून की टेन्स हा तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजेल. अगदी लहान मुलांना सुद्धा डिफरन्स लक्षात येईल की ही ॲक्शन जी आहे ती याच्यामध्ये आत्ता चालू आहे, आत्ता. ॲक्शन्स हॅपनिंग नाव. ओके, ॲक्शन्स केव्हा घडत आहेत? आत्ता घडत आहेत, हॅपनिंग नाव. सो अशा प्रकारे तुम्हाला आता प्रेझेंट कंटिन्युअस आणि सिम्पल प्रेझेंटमधला डिफरन्स समजला असेल. नेक्स्ट बघूया. आता पाहूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो असतो
तो कशा पद्धतीनं असतो तर तुमच्या लक्षात येईल पहा, यूज्ड ॲक्शन्स कंप्लीटेड इन द पास्ट. जेव्हा एखादी ॲक्शन तुमची पास्टमध्ये संपलेली असते. आता पास्ट म्हणजे कोणता काळ असतो? 5 मिनिटांपूर्वीचा काळ पण पास्ट असतो, 2 मिनिटांपूर्वीचा पण असतो, वर्षापूर्वीचा पण असतो. म्हणजे एखादी ती घटना जी आहे ती कंप्लीट पास्टमध्ये झालेली असते, पण त्याचा रिझल्ट तुम्हाला प्रेझेंटमध्ये दिसत असतो. जशा प्रकारे बघा, पहिलं सेंटेन्स पाहिलं म्हणजे तुम्हाला कळेल. सो आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. माझा होमवर्क संपलेला आहे. याचा अर्थ होमवर्क संपलेला आहे म्हणजे हिचं होमवर्क करण्याची ॲक्शन कदाचित थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे. ओके, म्हणजे ॲक्शन कंप्लीट केव्हा झालेली आहे? पास्टमध्ये ॲक्शन कंप्लीट झालेली आहे. ओके, ॲक्शन केव्हा कंप्लीट झाली? पास्टमध्ये झाली. पण त्याचा रिझल्ट ती केव्हा सांगते? त्याचा रिझल्ट ती आत्ता प्रेझेंटमध्ये सांगते. ओके, त्याचा रिझल्ट ती प्रेझेंटमध्ये सांगते की माझा होमवर्क संपलेला आहे, म्हणजे ती आत्ता सांगते. सो एखादी ॲक्शन पूर्वी संपलेली असते परंतु त्याचा रिझल्ट आत्ता दिसत असतो. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी थोड्या वेळापूर्वी जर तुमची ॲक्शन संपलेली असेल तर आपण अशा प्रकारचे हा टेन्स इथे वापरतो. आता याचं स्ट्रक्चर जर कोणतं असेल तर याच्यामध्ये आपल्याला ना हॅव हॅजचे जे क्रियापदं आहेत ते आपल्याला वापरावी लागतात. टू हॅवची म्हणजे हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शॅल हॅव ही आपल्याला क्रियापदं वापरावी लागतात. प्रामुख्याने प्रेझेंटमध्ये हॅव आणि हॅज वापरतो आपण. ओके, सो हॅव आणि हॅज कुठे वापरायला पाहिजे तर हे आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये विशेषतः आपला जो स्पीक इंग्लिश इन 21 डेज ही जी आपली सिरीज चालू आहे, ही आपली पेड बॅच चालू आहे, याच्यामध्ये आपण अजून खूप डिटेलमध्ये हा भाग घेतलेला आहे. सो तुम्ही अजून जॉईन केला नसेल तर तुम्ही जरूर तो कोर्स जॉईन करू शकताय. त्याच्यामध्ये आपण इंग्रजी बोलायला शिकत आहोत, सायमल्टेनियसली बेसिकपासून 0पासून आपण ग्रामरसुद्धा शिकत आहोत. सो तुमच्या इथे लक्षात आलं असेल पहा. आणि इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, टू हॅवचे क्रियापदं घ्यावे लागतात आणि प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म वापरावा लागतो. वर्बचा थर्ड फॉर्म जसा तुम्हाला इथे दिसेल फिनिश्ड. ओके, फिनिश्ड हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. तशाच प्रकारे ईटन हा ईटचा थर्ड फॉर्म आहे. विजिटेड हा विजिटचा थर्ड फॉर्म आहे. म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वर्बचा थर्ड फॉर्म वापरलेला दिसेल. सो प्रेझेंट परफेक्टमध्ये क्रियापदाचा तिसरं रूप वापरावं लागतं. तशाच प्रकारे कीवर्ड्स कोणते येतात? जस्ट, ऑलरेडी, यट, एव्हर, सिन्स, रिसेंटली अशा प्रकारचे क्रियापद जे आहेत, शब्द जे आहेत, क्रियादर्शक शब्द म्हणतो आपण याला. सो हे क्रियादर्शक शब्द तुमचे इथं दिसतील तुम्हाला. इथे पहा, तुम्हाला सेकंड सेंटेन्स जे आहे, सी हॅज ऑलरेडी इटन, म्हणजे इथं रिकामी प्लेट दिसते आहे कारण तिचं खाऊन संपलेलं आहे. ऑलरेडी इटन म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वीच तिचं सगळं संपून झालेलं आहे, अगोदरच तिचं खाणं संपलेलं आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे प्लेट तुम्हाला इथे रिकामी दिसेल. सो अशा पद्धतीनं ॲक्शन पूर्ण झालेली असेल तेव्हा आपण हा टेन्स वापरतो. आता काहींना वाटेल मग ॲक्शन पूर्ण तर पास्टमध्ये पण होते, सिम्पल पास्टमध्ये पण होते, परंतु तिथे ना आपण पास्टमध्ये ॲक्शन पूर्ण होते परंतु ती नुकतीच पूर्ण झालेली नसते. तिला कंपॅरेटिव्हली ॲक्शन पूर्ण होऊन थोडा जास्त वेळ झालेला असतो, त्यावेळेस आपण सिम्पल पास्ट वापरत असतो. ओके, आणि ॲक्शन संपून अगदी थोडाच वेळ झालेला असेल तर त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट वापरत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या, आणखी सरावाने ती तुम्हाला कळेलच. सो अजून काही एक्झाम्पल्स बघा. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. ओके, तसं नेक्स्ट बघा, सी हॅज लर्नेड अ न्यू स्किल. पहा, ती बोट दाखवते की वा मी एक नवीन स्किल शिकलेली आहे. सी हॅज लर्नेड, ईडी लागलेला आहे म्हणजे हा थर्ड फॉर्म आहे. आणि थर्ड फॉर्म कशावरून ओळखला आपण इथे? कारण याच्या अगोदर हॅज आलेला आहे. ओन्ली ईडी लागलेला असेल आणि हॅज नसेल तर तो सेकंड फॉर्म असेल. ओके, सपोज तुमचं इथे हॅजच नाहीच आहे दिला, नुसता लर्नेड दिलेला असेल तर मग मात्र तो सिम्पल पास्ट असेल. ओके, पण ती काय सांगते, आत्ताच स्किल तिची शिकून पूर्ण झालेली आहे, त्यामुळे हा हॅज पण येईल. सी हॅज लर्नेड अ न्यू स्किल. ओके, सो याच पद्धतीनं नेक्स्ट सेंटेन्स बघा. त्याच्याकडे कार दिसते, त्याने कार आणलेली आहे, चावी दाखवतोय तो सांगतोय की जस्ट मी आत्ताच कार आणलेली आहे. तो काय म्हणतो मग? त्याची बघा, त्याने कार आणलेली आहे. ही हॅज बॉट अ न्यू कार. त्याने एक कार आत्ताच विकत आणलेली आहे.
सो अशा प्रकारे त्याची ॲक्शन आत्ताच झालेली आहे, थोड्या वेळापूर्वी, थोड्या कालावधीपूर्वी, कदाचित काल, कदाचित आत्ता थोड्या वेळापूर्वी, कदाचित 2 घंट्यापूर्वी, अशा प्रकारे थोडा कालावधी पूर्ण झालेला असेल तर आपल्याला अशा प्रकारचे वाक्य जे आहेत ते वापरता येतात. बघा जशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट इथे तुम्हाला शॉर्टमध्ये एक ट्रिक दिसणार आहे बघा, की पास्ट ॲक्शन प्रेझेंट रिझल्ट. ओके, सो ह्या मुलाच्या चित्राच्या खाली दिसेल पास्ट ॲक्शन म्हणजे ॲक्शन पास्टमध्ये संपलेली असते, पण रिझल्ट हा प्रेझेंटमध्ये आपल्याला दिसत असतो. जसा रिझल्ट तुम्हाला इथं प्रेझेंटमध्ये दिसेल. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे, पास्ट ॲक्शन प्रेझेंट रिझल्ट. ओके, नेक्स्ट बघूया. आता पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. सो फ्युचर म्हणजे काय, तर फ्युचर म्हणजे पुढे घटना घडणार आहे. ओके, घटना केव्हा घडणार आहे, ती पुढे घडणार आहे. पुढे म्हणजे ती 5 मिनिटानंतर घडू शकते, 5 घंट्यानंतर घडू शकते, 5 वर्षानंतर घडू शकते, केव्हाही, परंतु ती पुढे म्हणजे द ॲक्शन्स दॅट विल हॅपन इन द फ्युचर. इन द फ्युचर, फ्युचरमध्ये त्या घटना घडतील. जशा प्रकारे चित्रात इथं टुमारोचं चित्र दिसेल बघा. उद्या काय होईल ते सांगितलेलं आहे. आय विल गो टू जिम टुमारो. मी उद्या जिममध्ये जाणार आहे. याच्यामध्ये काय असतं स्ट्रक्चर तुमचं, एस प्लस शाल किंवा विल तुम्हाला घ्यावा लागतो. जनरली सगळीकडे आता आपण विल वापरतोय आणि प्लस याच्या पुढे वर्बचा नेहमीच फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो. सो हे आपलं स्ट्रक्चर आहे, एस प्लस विल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. सो इथं एस हा सब्जेक्ट आय दिसेल, विल लिहिलेलं आहे आपण आणि गो हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. नेक्स्ट सेंटेन्समध्ये सी विल कॉल यू लेटर. विल घेतलेला आहे आपण, कॉल हा फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे. लेटर हा नंतरचा काळ दाखवतो, नंतर, लेटर म्हणजेच नंतर. सो याचा अर्थ की असे उद्या घटना घडेल, पुन्हा घडेल हे दाखवणारे असे शब्द येतात पहा. टुमारो, नेक्स्ट वीक, सून, लेटर, इन द फ्युचर, अशा प्रकारच्या गोष्टी आपण फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी हे शब्द वापरतो. हे कीवर्ड्स लक्षात असू द्या. सो आता तुम्हाला सिंपल फ्युचर पण कळालेला असणार आहे नक्कीच. एक्झाम्पल्स इतर जे एक्झाम्पल्स आहेत तेही तुम्हाला मी सांगते. सपोज तुम्हाला सांगायचं असेल की उद्या एक माझी मीटिंग आहे, सो तुम्ही म्हणाल की मी तुला उद्या भेटेल. सो आपण काय म्हणणार, आय विल मीट यू टुमारो. सो बघा काही एक्झाम्पल्स बघूया आणखी. द चिल्ड्रन, बघा हे सेंटेन्स जे दिसेल तुम्हाला, द चिल्ड्रन विल बिल्ड अ सँड कॅसल ॲट द बीच टुमारो. सो तुम्ही वाळूचे खोपे बनवले असतील, घरं बनवले असतील, किल्ले बनवलेले असतील. सो तुम्हाला इथे दिसेल सँड कॅसल केव्हा बांधलेलं आहे, टुमारो बांधणार आहोत आम्ही. सो आम्ही अशा प्रकारे कोणती घटना उद्या करणार आहोत तेही लहान मुलं इथं आपल्याला सांगतायत. नेक्स्ट सेंटेन्स बघा, सी विल रीड अ न्यू बुक बिफोर बेड टाईम टू नाईट. ती उद्या झोपण्यापूर्वी, बघा केव्हा, बेड टाईम टू नाईट, आज झोपण्यापूर्वी ती काय करणार आहे, सी विल रीड अ न्यू बुक. ती एक नवीन पुस्तक वाचणार आहे, पण केव्हा, बिफोर बेड टाईम टू नाईट, आजच वाचणार आहे. बघा म्हणजे ती आज वाचणार आहे पण ती नंतर वाचणार आहे, आज रात्री. म्हणून आपण इथे फ्युचर टेन्स या पद्धतीनं दाखवू शकतो. नेक्स्ट आहे वी विल हॅव अ डिलिशियस पिकनिक इन द पार्क दिस वीकेंड. सो माझी पुढे एक छान पिकनिक ठरलेली आहे जी की मी वीकेंडला करणार आहे. म्हणजेच आम्ही वीकेंडला एका चांगल्या पिकनिकला जाणार आहोत. सो अशा प्रकारचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. 5 महत्त्वाचे टेन्स आहेत. 12 टेन्स आपल्याला अभ्यासायची अजिबातच गरज नाही आहे. सो ह्या 5 टेन्सच्या मदतीनं अजून भरपूर प्रॅक्टिस करा. ग्रुपमध्ये तुम्हाला भरपूर सेंटेन्सेस दिले जातील. सो आता फक्त तुम्ही क्विज सोडवायची आहे. क्विज सोडवल्याच्या नंतर आणि हो बिफोर दॅट तुम्हाला आत्ताचे जे 5 टेन्सेस शिकलेलो आहोत त्या 5ही टेन्सेसचे 5 वेगवेगळे वाक्य तुमच्या मनाने तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहेत. यावरून तुम्हाला समजेल की तुम्हाला टेन्स समजला आहे का. ओके, त्याचबरोबर इथे एक क्विज दिलेली आहे, ती क्विज सोडवा आणि या क्विजमध्ये तुम्हाला किती उत्तरं तयार करता आली, उत्तर बरोबर आली तुमची, त्याचा नंबर तुम्ही जरूर टाका कमेंटमध्ये. तुम्हाला 10 सोडवता आली तर 10 लिहा, 8 सोडवता आली 8, या प्रकारे. तो बघूया क्विज. सो क्विज दिसेल तुम्हाला 3-3 सेंटेन्सेस दिलेले आहेत एका टेन्सवर. हे जरूर सोडवा, प्रयत्न करा. आणि ह्यातले तुम्हाला किती जमले, चुकले चुकू द्या, पण किती सोडवले तुम्ही
एखादा बिलकुल सोडवताच येत नाही आपल्याला. त्यामुळे जेवढे सोडवलेले आहेत तेवढे सोडवलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही जरूर आम्हाला 10 जमले, 15 जमले, 4 जमले, 2 जमले एवढं जरूर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सो पुढची क्विज बघूया. सिंपल पास्टचे 3 वाक्य आहेत, सिंपल फ्युचरचे 3 आहेत. सोडवा जरूर आणि तुम्हाला किती जमतंय नक्की पहा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नक्की पाहत राहा आणि आपला स्पोकन इंग्लिशचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये जरूर जॉईन करा आणि आमच्या सोबत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग.